अचानक धन लाभासाठी लक्ष्मी मातेचा एक चमत्कारी उपाय. नमस्कार स्वामी भक्तांनो, नव्या आर्ट्स अँड टिप्समध्ये तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, कमावलेले पैसे आजारपणात किंवा विनाकारण खर्च होत असतील, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि अचानक धनाचा लाभ योग आणणारा एक अत्यंत सोपा आणि चमत्कारी उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्याने घरातील पैशाची चणचण कायमची दूर होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. यानंतरही तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील. उपायाची माहिती. उपायाचे साहित्य. स्वामी भक्तांना हा उपाय तुम्हाला कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टीची गरज आहे. एक तांब्याचा किंवा पितळचा कलश, शुद्ध पाणी आणि एक चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे. उपाय कसा करावा? स्टेप बाय स्टेप आपण उपायाची माहिती पाहूत. शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर एका कलशात स्वच्छ पाणी भरावे. त्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल आणि 1 चमचा कच्चे दूध टाकावे. आता या कलशाच्या पाण्यामध्ये ते चांदीचे किंवा 1 रुपयाचे नाणे टाकावे. हा कलश तुमच्या घरातील देव्हाऱ्यात माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवावा. मंत्र जप आणि प्रार्थना. कलश समोर ठेवल्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि माता लक्ष्मीचे ध्यान करावे. त्यानंतर ओम श्री क्लीम ह्रीं क्लीम कमलवासन्ये स्वाहा, ओम श्री ह्रीं क्लीम कमलवासिने स्वाहा किंवा ओम महालक्ष्मीच्च विद्येह विष्णुपतीच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर माता लक्ष्मीला घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि धनवृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करावी. नाणे आणि पाण्याचे काय करावे? हा प्रश्न सर्वांनाच येतो. हा कलश दिवसभर देव्हाऱ्यातच राहू द्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळी कलशातील पाते नाणे काढून स्वच्छ पुसून तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे आणि कलशातील पवित्र पाणी घरातील सर्व सदस्यावर शिंपडून उरलेले पाणी तुळशीच्या रोपाला किंवा कोणत्याही झाडाला अर्पण करावे. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पैशाची नवीन मार्ग मोकळे होतात. तर स्वामी भक्तांनो, पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून पहा. माता लक्ष्मी खूप कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. कमेंटमध्ये महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नव्या आर्ट्स अँड टिप्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ.